नमस्कार, मी अरुणा. मी आज आपल्याला आवराविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. सर्वांना Googleवर गेले की कळतं आवरा म्हणजे काय? तुम्ही काय वेगळं सांगणार आहेत का म्हणताल. पण माझा एक छोटा प्रयत्न राहील, मी जो अभ्यास करते तो शेअर करत राहील. आता एनर्जी 2 प्रकारची असते. एक स्ट्राँग निगेटिव्ह असेल तर आवरा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह स्ट्राँग झाली तर त्याचा आवरा पॉझिटिव्ह होतो. आपण आवरा म्हणजे काय पण? आवरा म्हणजे जनरल आपण सोप्या भाषेमध्ये एक वलय, एनर्जीचं वलय असतं. जे प्रत्येक निर्जीव, सजीव सर्व व्यक्ती, वस्तू, ठिकाण प्रत्येकाच्या भोवती या ब्रह्मांडामध्ये जे निर्माण झालेलं आहे, त्या प्रत्येकाला एक छोटासा आवरा, मोठा-छोटा त्याच्या एनर्जीवर डिपेंड आवरा असतो. आपल्याला उदाहरण घ्यायचं झाले तर भगवानांच्या म्हणजे देवी-देवतांच्या फोटोच्या मागे तुम्ही बघा, आवराचं वलय असतं बघा. त्याला म्हणायचं आवरा. तर तो स्ट्राँग आवरा, पॉझिटिव्ह एनर्जी ज्याची जेवढी स्ट्राँग, त्याचा तेवढा आवरा स्ट्राँग. ज्याची निगेटिव्ह एनर्जी जास्त झाली, त्याचा आवरा वीक झाल्यामुळे त्याला लवकर त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी हाय झाल्यामुळे आवरा वीक होतो आणि आवरा जेवढा वीक, तेवढं त्या आवरातून प्रवेश करतात. काय? निगेटिव्ह एनर्जी झाल्यामुळे निगेटिव्ह थॉट्स, मग निगेटिव्ह थॉट्स झाले की निगेटिव्ह मानसिक आजार, शारीरिक आजार, जे काय आहे. आवरा म्हणजे काय मग? थोडक्यात तुम्हाला सांगते इम्युनिटी. मी त्याला असं जोड दिली एक समजवण्यासाठी बरं का. आपण काय म्हणतो इम्युनिटी ज्याची स्ट्राँग त्याला लवकर काही रोगराई होत नाही आणि ज्याची इम्युनिटी लो त्याला लवकर म्हणजे फेस करायची आपली पॉवर, रोगप्रतिकारक क्षमता आपल्या इकडच्या भाषेत आणि इकडच्या भाषेमध्ये आवरा. सोपं आहे ना? मग आपला आवरा स्ट्राँग कसा करायचा आहे? रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची आहे? त्याचप्रमाणे आवरा स्ट्राँग कसा करायचा? त्याची टेक्निक वेगळी आहे. ती पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्यात येईल. थँक यू.